विद्यार्थ्यांनो, सगळ्या नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला मुंबई उच्च न्यायालय या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असे 25 प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि तुम्हाला जर मॉक सराव करायचा असेल तर प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपण खाली कमेंट करू शकता आणि व्हिडिओमध्ये एकूण 25 प्रश्न झाल्यानंतर आपले किती बरोबर आले ते देखील आपण खाली कमेंट करायचं आहे. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, वैयक्तिक सत्याग्रहाचे तिसरे सत्याग्रही म्हणून कोणाची निवड करण्यात आली होती? तर याचं योग्य उत्तर आहे सरदार पटेल यांची या ठिकाणी निवड करण्यात आली होती. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणाची त्रिमंत्री योजनेत समावेश नव्हता? क्लेमंट ॲटली, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स की ए.व्ही. अलेक्झांडर? तर त्रिमंत्री योजनेत क्लेमंट ॲटली यांचा या ठिकाणी समावेश नव्हता. पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओचं टार्गेट आहे 1000+ लाईक. खूप सारे विद्यार्थी व्हिडिओ बघतात, व्हिडिओला 2 ते 3 हजारपर्यंत व्ह्यू जातात, परंतु लाईक खूप कमी असतात. जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असेल, प्रयत्न आवडत असेल तर एक लाईक करा आणि खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील लगेचच क्लिक करायचं आहे. पुढील प्रश्न आहे, पहिला फॅक्टरी कायदा किती साली आला? तर हा जो फॅक्टरी कायदा आहे तो 1881 मध्ये आलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर हा जंगल सत्याग्रह बिळाशी या ठिकाणी झाला. पुढील प्रश्न, भारतीय मुस्लिमांनी खिलाफत चळवळ सुरू केली कारण? त्याचं कारण काय होतं? तर ते आहे त्यांचे पवित्र राष्ट्र तुर्कस्तान संकटात होते. यानंतर पुढील प्रश्न, भारतीय राज्यघटना तयार करण्याचे भारतीयांना आव्हान देणारा भारत मंत्री कोण? तर तो भारत मंत्री आहे लॉर्ड बर्कनहेड. यानंतर पुढील प्रश्न, इंदिरा गांधीजींनी 1930 मध्ये काँग्रेस स्वयंसेवकांची डॅडॅश सेना स्थापन केली? तर ती केली आहे वानर सेना. पुढील प्रश्न, ॲनी बेझंट कोणत्या वर्षी काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? तर त्या होत्या 1917 मध्ये. पुढील प्रश्न, 1 जुलै 1909 रोजी मदनलाल धिंगरांनी कीर्तान वाहिलीच्या गोळ्या घालून खून कोणत्या शहरात केला? तर तो केला आहे लंडनमध्ये. यानंतर पुढील प्रश्न, मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली? तर लक्षात घ्या, मोहनचंद करमचंद गांधी यांना महात्मा ही जी पदवी आहे ती रवींद्रनाथ टागोर यांनी दिली. पुढील प्रश्न, नीळ उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली कोठे करण्यात आले होते? तर हे करण्यात आलं होतं चंपारण्य या ठिकाणी. पुढील प्रश्न, पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा केव्हा मुक्त झाला? तर पोर्तुगीजांच्या साम्राज्यातून गोवा हा 1961 मध्ये मुक्त झाला. यानंतर पुढील प्रश्न, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक कोण आहेत? तर ते आहेत डॉक्टर हेगडेवार, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आहेत. पुढील प्रश्न, सन 1857 मध्ये उठाववाल्यांनी डॅडॅश यांना भारताचा बादशाह म्हणून घोषित केले? तर ते आहेत बहादूर शहा. यानंतर पुढील प्रश्न, इसवी सन 1848 ते 1856 या काळात कोणाच्या कारकिर्दीत भारतातील अनेक संस्थाने खालसा करण्यात आली? योग्य उत्तर आहे लॉर्ड डलहौसी. पुढील प्रश्न, खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. लॉर्ड कॉर्नवालिस कायमधारा पद्धत, चंद्रशेखर आझाद काकोरी कट, सरदार पटेल बारडोली सत्याग्रह आणि वासुदेव बळवंत फडके रॅडचा खून. तर यातील जी चुकीची जोडी आहे ती आहे ऑप्शन 4 वासुदेव बळवंत फडके रॅडचा खून ही चुकीची जोडी आहे. पुढील प्रश्न, खुदादे खिदमतगार संघटनेने सविनय कायदेभंग चळवळीदरम्यान कोणते शहर ताब्यात घेतले होते? तर ते जे शहर आहे ते आहे ऑप्शन 3 पेशावर. पुढील प्रश्न, महात्मा गांधींच्या अटकेच्या निषेधार्थ सोलापुरातील गिरणी कामगारांनी डॅडॅश रोजी संप पुकारला? तर हा जो संप आहे तो 6 मे 1930 रोजी पुकारलेला आहे. पुढील प्रश्न, चितगाव कटाचे नेतृत्व कोणी केले? तर चितगाव कटाचे नेतृत्व हे सूर्यसेन यांनी केलेलं आहे. पुढील प्रश्न, केसरी वृत्तपत्राचे त्रिमूर्ती म्हणजे लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर आणि? तर ते आहेत विष्णू शास्त्री चिपळूणकर.
सविनय कायदेभंग चळवळीतील दांडी हे ठिकाण साबरमती आश्रमापासून किती अंतरावर आहे? तर ते आहे 385 किलोमीटर अंतरावर. पुढील प्रश्न, कोणत्या कायद्याने केंद्रामध्ये द्विदल राज्यव्यवस्था अस्तित्वात आली? तर ती आली आहे 1919 मध्ये. पुढील प्रश्न, भारतीयांचे मने जिंकून घेणारा व्हाईसराय असे कोणाचे वर्णन केले जाते? तर ते केलं जातं ऑप्शन 4 लॉर्ड रिपन याचे. पुढील प्रश्न, खालीलपैकी अचूक जोडी सांगायचे आहेत. सविनय कायदेभंग चळवळ 1920, लखनौ करार 1916, राष्ट्रीय सभेची स्थापना 1895 आणि मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा 1929. तर यापैकी अचूक जोडी जी आहे ती आहे ऑप्शन 2 लखनौ करार 1916. पुढील प्रश्न, कोलकाता येथील डॅडॅश हे भारतातील पहिले संग्रहालय होय? तर ते आहे ऑप्शन 2 इंडियन म्युझियम. आणि विद्यार्थ्यांनो, आपल्याला मुंबई उच्च न्यायालय परीक्षा लिपिक, शिपाई हमाल आणि चालक याकरता मटेरियल हवं असेल तर 15,000 प्रश्न 300+ ऑनलाईन टेस्ट फक्त 240 रुपयामध्ये घेऊ शकता. याची प्राईज आहे 299. परंतु हा कोर्स परचेस करताना NEW20 हा कुपन कोड यूज करायचा आहे. फक्त 240 रुपयामध्ये हे सर्व मटेरियल तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये अपडेटेड चालू घडामोडी, सामान्य ज्ञान प्रश्न, फुल लेंथ टेस्ट, मराठी, इंग्लिश ॲप्टिट्यूड, वाहन चालक आणि जिल्हा विशेष हे सर्व तुम्हाला मिळणार आहे. याची व्हॅलिडिटी 1 वर्षांची असेल. म्हणजे ही जरी एक्झाम झाली, बाकी एक्झामला देखील हे मटेरियल तुम्ही नक्की यूज करू शकता. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा. तसेच आपलं जे दुसरं यूट्यूब चॅनल आहे डेली करंट अफेअर, त्याला देखील सबस्क्राईब करा आणि त्यावर ज्या डेली बेसिसवर चालू घडामोडी येतात त्या देखील बघा. म्हणजे परीक्षेत तुमचा एकही मार्क जाणार नाही. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा, खाली हाय बटनावर क्लिक करा आणि चॅनलवर नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.